नफीस यांच्या माध्यमातून. कारण ज्या प्रकारे पाच षटकांचा मॅच असेल. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. नफीस यांचं चांगलं स्पीच आपण ऐकलं कारण विथ द बॉल जो परफॉर्मन्स त्यांनी दाखवला आणि सांगितलं की गोलंदाजांना फार कमी वेळा या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असो किंवा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार असो फार कमी वेळा या ठिकाणी मिळत असतो. अर्नाळा टीम प्लीज आपण थोडंसं डगआउटमध्ये बसून घ्या. पेव्हिलियन आहे ते पेव्हिलियनमध्ये आपण बसून घ्यायचं आहे. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. तर दुसऱ्या बाजूला MS11 झाई टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरतील दोन महाशक्ती एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला GH11 अर्नाळा आणि दुसऱ्या बाजूला MS11 झाई. ह्या दोन टीममधील हे धुंद युद्ध या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर MS झाई 11 संघ आपण पाहतोय पालघर तालुक्यातील एक मोठा संघ आपण पाहतोय. तो दुसऱ्या बाजूला वसई तालुक्यातील एक मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच GH11 अर्नाळा. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जयेश करत जयू आणि दुसऱ्या बाजूला नेस्टर तांबा. ओमन क्रिकेट टीमच्या मदतीतून या खेळाडूंनी या ठिकाणी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेच नेस्टर तांबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ओपन करत असताना आजच्या या मॅचमध्ये. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती MS11 झाई टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या प्लीज. बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक फेकण्याकरिता संतोष आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले आहेत. दुसऱ्या बाजूला दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नेस्टर तांबा आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंगवरती जयेश करतला आपण पाहतोय. MS11 झाई टीमचा कॅप्टन प्लीज आपण आपला एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. ज्या सामन्याची प्रत्येकाला आतुरता लागली होती तो सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन महाशक्ती टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील पालघर जिल्ह्यामधील एकमेकांविरोधात येताना पाहायला मिळत आहेत. एक इंटरेस्टिंग मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला GH11 अर्नाळा आणि दुसऱ्या बाजूला MS11 झाई. MS11 झाई संघाचा जर विचार केला तर मागच्याच वीकमध्ये उमरोलीच्या मैदानामध्ये ध्रुव 11 सातपाटी टीमला 18 बॉलमध्ये 16 धावा करून दिल्या नव्हत्या. तर दुसऱ्या बाजूला GH11 अर्नाळा टीमचा जर विचार केला तर फॉर्मामध्ये स्टार्ट ऑफ द मॅच या ठिकाणी सुरुवात होते. पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती संतोष. पहिलाच बॉल या ठिकाणी रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी फलंदाज नेस्टर थांबा पहिल्याच बॉलवरती विकेट साधताना पाहायला मिळतो. एक बिग विकेट एक्झॅक्ट कशा प्रकारे बाद झालाय त्याचा सुद्धा रिप्ले आपण आपल्या स्क्रीनवरती पाहणार आहोत. बिग विकेट गॉन. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी जातोय आणि एक्झॅक्ट कशा प्रकारे फलंदाज या ठिकाणी बाद झाले. क्लीन बॉलच्या रूपामध्ये बॅट्समन या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाले. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये थर्ड पोझिशनवरती दाखल होत आहेत. कॅप्टन आपण पाहू शकता अर्थातच विकास दसकर चिका नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पहिल्याच बॉलवरती एक मोठी सफलता या ठिकाणी प्राप्त झाले. नेस्टरच्या रूपामध्ये एक बिग विकेट आपण पाहू शकतायत. दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत विकास दसकर तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. 5 षटकांचा मॅच आहे. 5 षटकांचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये. हा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी हाताळला गेला. राऊंड द विकेटने एक चांगला अँगल या ठिकाणी संतोषांना मिळतोय आणि त्या अँगलचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत आहेत. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. 2 बॉलचा खेळ झाला आणि मागच्या 2 बॉलवरती या ठिकाणी वर्चस्व आपलं दाखवत असताना पुढचा बॉल या ओव्हरमध्ये पॉवरप्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल गोलंदाजी सध्या पहिल्या 2 बॉलवरती. हा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला कारण ऑलरेडी ऑफटॉनच्या बाहेर शफल झाले होते. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये सातत्याने मागील 3 बॉल ऑफटॉनच्या बाहेर या ठिकाणी ठेवले गेलेत. एक मोठा अनुभव संतोष यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड वेग त्यांच्याकडे आणि चांगली आर्म ॲक्शन त्यांची आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. डीपमध्ये चेंडूचा पाठलाग होईल. टॉपचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती परिपूर्ण केले. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 4 बॉल्स एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे.
धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्येच कुठेतरी जियांश 11 अर्नाला टीमला बॅकफुटला पाठवण्याचा प्रयत्न सध्या MS11 झाई टीम करतोय. 4 बॉलमध्येची कामगिरी आतापर्यंत झाली मैदानामध्ये संतोषची. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, एक आक्रमक फलंदाज सध्या स्ट्राईकवरती आपण पाहू शकता जयेशला. काल नारंगीच्या मैदानावरती चांगला खेळ जयेशने दाखवला होता. प्रशांत ग्रह त्यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यासाठी हा पहिला बॉल आतमध्ये येणारा चेंडू होता. इनस्विंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकच धाव या बॉलवरती मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. 5 बॉलचं केल्या ठिकाणी झालं आहे. सध्या तरी MS11 झाई टीम कुठेतरी फ्रंट फूटला आपल्याला पाहायला मिळते. कारण मागच्या 5 बॉलमध्ये जी गोलंदाजी झालं आहे, ॲक्युरेसी मागच्या 5 बॉलमध्ये जाणवलं आहे. शेवटचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता. अगोदरच ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले आणि तेच ओळखलं या ठिकाणी. तेच रीड केलं होतं बॅट्समनला बॉलरने आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर एक यशस्वी षटक या ठिकाणी संतोषांचं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आणि महत्त्वाचा 1 विकेट या ठिकाणी मिळवला. त्यामध्ये 4 डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. जयेश आणि विकास यांच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती नेस्टरची विकेट गेली आणि तिथून जो दबाव निर्माण झाला आहे तो दबाव इथून कमी करावा लागणार आहे. पुढच्या 4 ओव्हरमध्ये इथून जर विचार केला तर जयेश आणि विकास या 2 फलंदाजांना माहिती आहे इथून गाडी ट्रॅकवरती कशी आणावी. जयराज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकता. एक अष्टपैलू खेळाडू जयराजला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता दाखल झाले आहेत. थोडीशी घाई करा मित्रांनो, जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातो. आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये कार्तिक 11 संतोष भुवन टीमने बाजी मारली. 44 धावा चेस केल्या गेल्या 5 ओव्हरमध्ये. चांगली रन चेस आपल्याला पाहायला मिळाली. इथून चांगला स्विंग होताना पाहायला मिळाला. बॉल बरोबर लेग स्टंपवरून त्या ठिकाणी ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाला. बॉल दोन धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी सरप्राईज केले गेले जयेशला. पुढचा बॉल, ह्या बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची रिडिंग एज आणि कॅच त्या ठिकाणी जगलिंग करत होते. जगलर बनले होते काही क्षणासाठी, परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि जयेशला सुद्धा या ठिकाणी परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. बिग विकेट जयेशच्या रूपामध्ये फलंदाज गॉन. मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश साखलतोडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थ्या क्रमांकावरती जयेशची विकेट या ठिकाणी गेले. जयेश संघर्ष करत होते मैदानामध्ये. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. एक जाणून बुजून शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता जयराजने. 2 बॉलचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत जो कॅच कंप्लीट केला गेला. फाईन स्लिपमध्ये जे खेळाडू होते. नवीन बॅटर विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये आले. एका बाजूला विकास, ते सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे इथून खेळ कसा सावरावा. आता तो खेळ सावरावा लागणार आहे कारण वर्चस्व या ठिकाणी गोलंदाजांचं आतापर्यंत राहिलं आहे. जयराज ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये संतोषने गोलंदाजी केली, जो मोमेंटम इथून शिफ्ट करून दिला त्याला फॉलो करत असताना जयराज सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. मागील 2 बॉलवरती फलंदाजांना त्याने थांबवले आणि जे व्हेरिएशन जयराजचे आपण पाहतोय, प्रॉपरली व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या बॉलवरती मोठा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळते. वॉट शॉट, ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल चेस केलाय आणि सरळ पाठवून दिलाय मिड विकेटला. षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ऑफनवरती शफल झाले होते. पायांवरती बॅलन्स बनवलं. घुटना टेक वर सिक्सर दे. विघ्नेशने ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला, मागच्या काही बॉल्स कुठल्याही प्रकारचं प्रेशर त्याच्या चेहऱ्यावरती नव्हतं. विदाऊट प्रेशर हा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला. आत्मविश्वासाचा हा षटकार या ठिकाणी आला. धावसंख्या फलकावरती 8. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाला. हीच आक्रमकता इथून दाखवणं गरजेचं आहे कारण समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक. संतोषने काहीतरी कानमंत्र दिले गेलेत. इथून पुनश्च एकदा विघ्नेशच्या बॅटमधून अजून एक उत्तुंग षटकार. परेश पटेल यांच्या स्वागताकरिता षटकार. 6 धावा. जबरदस्त पिकअप स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला पोल त्या ठिकाणी केला होता. बॉलला पाठवलं
आणि 6 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्या. 14 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या होत्या. विकेट गेले होते. 2 महत्त्वाचे धक्के लागले होते. दोन्ही ओपनर्स डगआउटला परतलेत, परंतु विघ्नेश त्याच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर या इनिंगचं नाही आहे. ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. धावसंख्येत वाढ होईल 15 या आकड्यावरती. पुनश्च एकदा 3 बॉलवरती 3 षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 3 इन अ रो. विघ्नेश साखलतोडे नावाचं या ठिकाणी वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि आदरणीय कार्तिकजी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज 6 हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक विघ्नेशच्या बॅटमधून येत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि त्याचबरोबर मागचा झेल जो पकडला गेला फाईन स्लिपमध्ये जॅकी आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय कार्तिकजी पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आणि त्यानंतर जयराजवरती केलेले 3 मोठे प्रहार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. करण निजाई यांच्याकडून सुद्धा विघ्नेशसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेशसाठी हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते 3 षटकारांसाठी. राऊंड द विकेट. हा बॉल चांगला फिरवलाय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये राऊंड द विकेटने जाण्याचा निर्णय घेताना तो निर्णय या ठिकाणी यशस्वी करून दाखवला. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 21 धावा फलकावरती लागल्या. 10.50ची सरासरी या ठिकाणी ठेवली गेली. चांगला बाउन्स त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. अनपेक्षित उसळी त्या ठिकाणी प्राप्त झाली होती. 21 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा, परंतु या ओव्हरमध्ये विघ्नेशचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आणि 3 षटकांच्या सहाय्याने जयांशी लेवून हरणारा टीमची गाडी ट्रॅकवरती आले. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात जाऊयात संगीत कक्षामध्ये. पुन्हा एकदा पेसला अटॅकमध्ये आणलं या थर्ड ओव्हरमध्ये आणि कंटिन्यू ठेवलंय. सेकंड स्पेल या ठिकाणी आपण पाहू शकतात. इंडिव्हिज्युअल संतोषला आपण पाहू शकतात बॉलिंग ट्रॅकवरती. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटची रिंग एज त्या ठिकाणी होती आणि यस स्वतः त्या ठिकाणी फलंदाज पंचांकडे न पाहता या ठिकाणी डगआउटचा रस्ता पकडलाय. अजून एक धक्का या ठिकाणी लागतोय. एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड झाली होती. त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी केलंय संतोषने. थँक्यू डीजे. 21 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. नवीन बॅटर हर्षद मेहर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मागील 2 वर्षांमध्ये या खेळाडू पाहू शकतायत. वेग त्यांच्याकडे प्रचंड आहे. बरोबर टप्प्यावरती ते गोलंदाजी करत असतात आणि सातत्याने मागील काही वर्षांमध्ये संतोष नावाचं एक वलय निर्माण होताना आपण पाहिलंय. इथून ऑफ साईडला इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. एक्स्ट्रा कव्हरला शेताशी पोहोचतायत जयराज धनू. 2 धाव्यांचा कॉल आहे आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जॅकीचा बॅकअप त्या ठिकाणी मिळतोय. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 23 धावा फलकावरती लागल्या. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाला. पहिल्या बॉलवरती विकेट आला आणि त्यानंतर या ठिकाणी हर्षदच्या बॅटमधून 2 धावा त्यांना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंगवरती जर पाहिलं तर विघ्नेशला आपण पाहतोय. 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत आणि चांगली इनिंग तो सध्या मैदानामध्ये खेळतोय. त्याला साथ देणं खूप गरजेचं आहे. आज 7 फेब्रुवारी आपण पाहतोय आणि त्याच प्रकारे साथ देणं बॅट्समनला अर्थातच विघ्नेशला ते खूप गरजेचं आहे. या षटकामधील पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. राऊंड द विकेट. ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह या ठिकाणी दाखवला जातोय. लॉंग ऑफला शतक येतोय. पुन्हा एकदा जयराज एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. MS11 झाई टीमचा जर विचार केला तर सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा खेळ आपण पाहिला आहे. यंदाच्या वर्षामध्ये ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये सुद्धा त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. आकाश जांगेटे आणि प्रज्योत आंबेरे 2 आयकॉन सहित जो खेळ MS11 झाई टीमने दाखवला होता आणि म्हणून जिंकली होती प्रत्येकाची कुणगावच्या त्या मैदानामध्ये. 24 धावा फलकावरती लागल्यात. विघ्नेशला आपल्याला पाहायला मिळतात. विघ्नेश स्क्रीनवरती 4 बॉलमध्ये 18 धावा त्याने आपल्या टीमसाठी बनवल्यात. संतोष जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. प्लीज स्पीडअप करा.
कारण आजचं शेड्यूल आपल्याला वेळेवरती पूर्ण करायचं आहे. काहीही करून एक संघ आपल्याला आज अंतिम 5 मध्ये पोहोचवायचा आहे या हाफमधून. इथून विघ्नेश अनस्टॉपेबल बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. लॉंगनला पुन्हा एकदा बॉलला फेकून दिलाय. 6 धावांकरिता षटकार. थँक यू. 88 सिक्सेस आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 88 षटकार. संतोषच्या विरोधामध्ये हा 88वा षटकार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 30 धावा फलकावरती लागल्या. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. विघ्नेशच्या बॅटमधून 4था षटकार या ठिकाणी येतोय. 5 बॉलमध्ये 24 धावा. वॉट बॅटिंग परफॉर्मन्स. फक्त षटकारांचा पाडा सध्या मैदानाच्या आतमध्ये बोलतायत. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष आपल्या उंचीचा चांगला फायदा त्या ठिकाणी घेत आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 31. 2.5 षटकाचा आतापर्यंत खेळ झाला. विघ्नेशांचा जर विचार केला तर 6 मध्ये 25 आपल्या टीमसाठी बनवल्यात. हर्षदला पण पाहतोय दुसऱ्या बाजूला. संतोषने जर विचार केला तर 2 धक्के आतापर्यंत दिले. 2 ब्रेक थ्रू या ठिकाणी त्याच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. कवरला हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. कवरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 1 या बॉलवरती मिळेल. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 32. 32 स्कोर काढती लागल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये संतोषांच्या विरोधामध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 11 धावा येताना. पहिल्या स्पेलमध्ये 2 धावा दिल्या होत्या. 32 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 3 षटकांचा योग्यरीतीने खेळ संपन्न झाला. जियांश-11 अर्नाळा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 करत असताना MS-11 झाई या 2 टीममधील हे 2 द्वैविध्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. MS-11 झाई टीमचा जर विचार केला तर लांबचा प्रवास त्यांनी केला आहे. त्यामुळे जिंकणं दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाचं आहे. माऊली चषक 2025चा हा थरार आपण पाहतोय. या परिसरामधील एक उत्कृष्ट स्पर्धा, एक डिसिप्लिन म्हणून संबोधली जाणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या वर्षामध्ये जर पाहिलं तर 5 गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. सातत्याने वैतरणा विभागातील संघांना प्राधान्य दिलं जातं. त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न आमच्या आयोजकांचा असतो आणि तो प्रयत्न आतापर्यंत यशस्वी करून दाखवला आहे. आदरणीय जयेशजी पाटील आपण पाहू शकतायत, अध्यक्ष आहेत. नितीनजी पाटील, रवीजी राऊत, हर्षदजी राऊत, अजितजी राऊत, हेमंतजी राऊत, जयेशजी परिजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल या ठिकाणी मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. 1 धावा या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. सागरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. 4थं षटक फेकण्याकरिता इंट्रोड्यूस केलंय बॉलिंग ट्रॅकवरती. 33 धावा फलकावरती लागल्यात. 3 धक्के 33ला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत जियांश-11 अर्नाळा टीमला. आणि त्याचबरोबर आयोजकांची चर्चा आपण या ठिकाणी करत होतो. भूषणजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरविंदजी पाटील आपण पाहू शकतायत. कार्तिकजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. सातत्याने मागचे दोन्ही बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलेत. चांगली रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आयवन कोलीवाडा टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचा कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, प्लीज आपण टॉस द्या. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. विघ्नेशच्या विरोधामध्ये सागर. ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. विशाल नाईक सरांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला नितेश कदम सर आपण पाहू शकतायत. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमिर सरांना आपण पाहू शकतायत. या तिन्ही ऑफिशियल पंचांनी मागच्या 3 दिवसांमध्ये जी कामगिरी केली त्याचा स्टँडर्ड त्यांनी दाखवलाय. परंतु सध्या विघ्नेश त्याचा स्टँडर्ड तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. बॉलला फेकून दिलाय वाईड लॉंग ऑनला. जवळजवळ लॉंग ऑन आणि मिड विकेटला 80% धावा विघ्नेशच्या बॅटमधून आल्यात. 5वा षटका त्याच्या बॅटमधून आलाय. 6 धावा. सध्या मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश लढताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला ऑफ ड्राईव्ह अडकीने केला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. एकदा पूर्ण केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. थ्रो थोडासा वाईट झालाय आणि 2 धावा अडकीने परिपूर्ण केल्या गेल्यात. सध्या मैदानाच्या आतमध्ये विघ्नेशांचा जर विचार केला तर एकाकी झुंज देत आहेत. 1 हँडेडली सध्या आतापर्यंत ते मैदानामध्ये खेळत आहेत. 33 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात.
42 फलकावरती लागल्या. 3.4 षटकाचा आतापर्यंत खेळ झाला. 2 बॉल असूनही बाकी आहेत सागरच्या या षटकामध्ये. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय विघ्नेश. या बॉलवरती सुद्धा 6वा षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय विघ्नेशच्या बॅटमधून. सध्या या ठिकाणी थांबत नाहीयेत विघ्नेश, अनस्टॉपेबल. थँक्यू डीजे. 48 फलकावरती लागल्या गेल्यात. विघ्नेश जाऊन पोहोचतो 39 वरती. जो उडना है तुझे ऊंचा परों को खोल के रख, कसोटी वक्त की है हौसलों को तोल के रख. सध्या कसोटी या ठिकाणी पाहायला मिळते विघ्नेशची. परंतु मागच्या इनिंगमध्ये म्हणजे या इनिंगमध्ये मागच्या 10 बॉलमध्ये जी बॅटिंग विघ्नेशने केल्या अविस्मरणीय. चला टॉस साठी श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर ऐवान कोलीवाडा टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. 48 फलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सागरच्या विरोधामध्ये 16 धावा कुठल्या गेल्यात. सध्या चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश करतोय. वन साइड हिरो सध्या विघ्नेश मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ऑफ साईडला पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून संतोष शेख, वन ऑफ द ग्रेट फिल्डर. कुठली चुकी त्या ठिकाणी करणार नाहीयेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि विघ्नेशच्या खेळला पूर्ण लागत असताना 39 या धावसंख्येवरती त्याची विकेट या ठिकाणी गेले. वैयक्तिक चांगला स्कोर त्यांनी आपल्या टीमसाठी बनवला आणि टीमला जाऊन पोहोचवलंय 48 वरती. 48 वरती हा 14 धक्का या ठिकाणी लागलाय जियांश अर्नाला टीमला. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया जवळ संगीत कक्षामध्ये. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत जिग्नेश किणी. आक्रमक फलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूला विघ्नेशांची विकेट गेले. 6 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले. 6चा पाडा ते मैदानामध्ये बोलत होते. त्यांची विकेट या ठिकाणी गेले. स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली. राऊंड दी विकेट. पहिलाच बॉल हर्षदसाठी. थोडासा शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता परंतु वेग प्रचंड होता. मिसफील्ड त्या ठिकाणी झालाय. बॅकअप मिलेपर्यंत 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्यात. दुरेवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. दुर्वेश बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकता. स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती ठेवलाय. ऐवान कोलीवाडा टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचा कॅप्टन आपण प्लीज टॉससाठी यायचं. इथून चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट किपरने त्या ठिकाणी चुकी केले. हा चुका येणाऱ्या काळामध्ये बहुतेक महागात पडतील. ऐवान कोलीवाडा टीमचा कॅप्टन प्लीज जर आपण आले असतील तर हात दाखवा आणि आमच्या आयोजकांशी संपर्क साधून घ्या. उपस्थित झाले त्या ठिकाणी. या बॉलवरती खडे खडे स्ट्रोक खेळला गेला. ऑप्शनच्या बाहेर थोडेसे सफल झाले होते आणि त्यानंतर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉलला फेकून दिलाय. आमच्या मुख्य मंचाला अभिवादन करण्याकरिता षटकार. लॉंग अँड स्ट्रॉंग एक स्ट्रॉंग हिट या ठिकाणी जिग्नेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 57 स्कोर कार्डवरती लागल्या. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. काय जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या. पूर्णपणे बॅकफुटला होता परंतु त्यानंतर विघ्नेशची खेळली. तिथून जो कमबॅक झाला तो अप्रतिम होता. जयराज त्या ठिकाणी आहेत आपल्या उंचीचा आणि चांगला फायदा घेतलाय. चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट केलाय आणि आज जयराज यांचा जर विचार केला तर क्षेत्ररक्षणामध्ये जे डेडिकेशन त्यांनी दिले ते अप्रतिम राहिले. जिग्नेशच्या खेळला पूर्ण लागते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. रविकांत आपण पाहू शकतायत. प्रशांत करत यांचे मोठे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अर्नाळा गावामधून जवळजवळ 3 बंधू आणि तिन्ही बंधूंनी जर विचार केला तर आपल्या नावाभोवती एक वळे निर्माण प्राप्त केले. रविकांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत.
57 धावा फलकावरती लागल्या गेल्या 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. अजून इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ध्रुवेश चा जर विचार केला तर त्याच्या विरोधामध्ये एक स्लॉग हिट आला आहे, परंतु त्याने आपल्या टीमसाठी 2 विकेटसुद्धा मिळवल्या. त्यामुळे या ओव्हरमध्ये त्याची सध्या तरी चांगली कामगिरी राहिली आहे. आता येणाऱ्या 2 बॉलवरती त्याची खरी अग्निपरीक्षा असणार आहे. दुसऱ्या बाजूला रविकांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 57 धावा फलकावरती लागल्यात. 57ला 5. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल ह्या ओव्हरमधील. आणि प्रवीणजी जर विचार केला तर मागील 3 ओव्हरमध्ये, मागील 3 दिवसांमध्ये आपण जर विचार केला तर धावा चेस होताना सातत्याने पाहिले. त्यामुळे या मॅचमध्ये रिझल्ट काय असेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती उभी केली गेली. डायरेक्ट हिट तिथे झाला आहे आणि यस, डायरेक्ट हिट ऑलवॉज डेंजरस. विकेट या ठिकाणी जाईल शेवटच्या बॉलवरती. 57 धावांवरती पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि 58 धावांचं टार्गेट या ठिकाणी समोर ठेवलं गेलं आहे. 58 टू विन असेल. जरा टॉस अडिया श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल ऐवान कोलीवाडा. सर टॉस आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचा कॅप्टन आणि ऐवान कोलीवाडा टीमचा कॅप्टन. टॉससाठी आपण यायचं आहे. आदरणीय नितीनजी पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते करूयात टॉस. संतोष काय जबरदस्त गोलंदाजीमध्ये त्यांचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचा कॅप्टन प्लीज लवकरात लवकर आपण उपस्थित व्हायचं आहे. उपनयन टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण पोहोचायचं आहे टॉस बॉक्समध्ये. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचा कॅप्टन लवकरात लवकर पोहोचा टॉस बॉक्समध्ये. आतिश प्लीज लवकरात लवकर पोहोचायचं आहे. आतिश थोडंसं धावत आहे. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. ज्या शॉर्ट बाईट्स आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. नितीनजी पाटील या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन ह्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एका बाजूला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल ऐवान कोलीवाडा. ऑल दी बेस्ट बोथ टीम्स. काटा असा कॉल या ठिकाणी आहे. छापा आला म्हणजे अतिशयने टॉस जिंकला. अर्थातच श्री सत्यनारायण स्पोर्ट्स टीमने टॉस जिंकला. निर्णय काय असेल तुमचा? फील्ड करून प्रमुख कारण फिल्डिंग घेण्याचं फील्डच घ्यायचे. आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल ओपनंट टीमला? 40 ते 50. आज बॉलिंग अटॅकवरती कसा विश्वास असेल ॲज अ कॅप्टन? जास्त काही बोलत नाही आहे. तर टॉस जर तुम्ही जिंकले तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असते. आता बॅटिंग करत असताना हवेचा जोर जर पाहिला तर चांगला आहे, तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50. असे अटॅकिंग बॅटर्स कोण असतील बॅटिंग लाईनअपमध्ये? आहे गॅटिंग आहे, मी आहे आणि आहेत 2-3 प्लेयर आहे. आणि या स्पर्धेचं कौतुक कसं व्यक्त कराल? मस्त चांगलं वाटतं.
ऑल दी बेस्ट बोट टीम्स. टॉस या ठिकाणी जिंकलाय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये. ओटू. तर थँक्यू सो मच. बॉलिंग मार्कवरती अमित तांडेल इथून सज्ज होतील. पहिलं षटक घेऊन आपल्या संघाकरता इथून नाण्याची आपण एक बाजू बघितली आहे, नाण्याची आपण दुसरी बाजू देखील बघणार आहोत. दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेयर्स आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. जाई संघाचे आपण एक्स्ट्रा प्लेयर बघतोय. रोशन आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. त्यांच्या समवेत रुपेश दादा आपण यांना देखील बघतो. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. तर ही मॅच इथून सुरुवात होणार आहे. जियांश 11 अर्नाळा संघाने सर्वप्रथम बॅटिंग केली. बनवल्या 57 जिंकण्याकरता 58 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय MS11 जाई या संघाच्या समोर. तर दोन्ही संघांना देतो आम्ही लाख लाख शुभेच्छा. सेकंड इनिंगचा पहिला बॉल इथून फक्त सन्मान दिला आणि पहिल्या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न चांगला इथून आय थिंक जयेश होता बॉलच्या पाठीमागे. बॉल कलेक्ट केला त्याच्यानंतर हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या बॉलवरती इथून ही सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने इथून धावफलकाला चालना दिली आहे. MS11 जाई संघाचं इथून बघितलं तर खातं खोलं जात आहे. जर तुम्हाला खातं खोलायचं असेल तर तुमच्याकडे 2 फोटो असणं फार महत्त्वपूर्ण आहे आणि ते देखील 2 फोटो आहेत. आपण बघा एका साईडला आपण स्वप्नीला बघतोय तर जयराज ही 2 फोटो आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अमित तांडेल. चांगला बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. चांगल्या दर्जाचा बॉल. पहिल्या बॉलवरती भले सिंगल आले असते तर दुसरा बॉल आपण डॉटच्या स्वरूपामध्ये बघितलाय. दर्जेदार बॉल. स्ट्राईक एंडवरती आपण स्वप्नील यांना बघतोय. अमित आपल्या रनिंग ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. आडव्या बॅटने आणखी एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहे डीपवरती. जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल एक कंप्लीट स्वप्नील दुसऱ्या करता येण्याचा त्यांचा मनसुबा आहे पण इथून मिळू शकणार नाही. सिंगल धावसंख्येने इथून संतुष्ट व्हावं लागेल. ऑन साईडला आपण चांगला फटका देखील बघितलाय. MS जाईचा संघ जाऊन पोहोचला 2 आकड्यावरती. आव्हान जर बघितलं तर मापक आव्हान आहे ना, ते जास्त आहे नाही इथून बघितलं तर छोटंसं आहे. माझ्या मते तर हे एक मापक आव्हान आहे. ते कशा अनुषंगाने चेस केलं जातील. टेनिस क्रीडच्या पटलावरती 2 मातब्बर संघ आपण बघतोय. जाईचा संघ त्यांच्या विपक्षामध्ये अर्नाळाचा संघ आहे. ओव्हरचा पुढील बॉल अमित तांडेलचा इथून चांगल्या प्रकारे खेळून काढला जातोय. इथून मिडानवरती खेळाडू तैनात आहे. विकास जोपर्यंत बॉल इथून फील्ड करेल सिंगल जायतून धावफलकावरती जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने इथून धावफलकाला आणखी एकदा चालना दिली जाते. सिंगल डबलने आतापर्यंत या ओव्हरला इथून चालू दिलं जाते. अमित तांडेल डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. वारंवार चांगल्या गोलंदाजी करता ओळखला जातो पण आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. असे स्ट्रोक कधी खेळले जातात ज्यावेळेस तुम्हाला गोलंदाजी कळत नसेल. त्या अनुषंगाने इथून फक्त त्याला झाडू शॉट म्हटलं जाते. तो इथून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथून आणखी एक डॉट बॉल आला. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 3 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तुम्हाला जिंकण्याकरता आणखी 55 धावसंख्येची आवश्यकता असेल. पॉवर प्लेमध्ये इथून फलंदाजांचा पॉवर दाखवणं फार महत्त्वपूर्ण असेल. ज्याच्याकडे पॉवर असेल तो पॉवर दाखवेल पण आतापर्यंत स्वप्नील पॉवर काय दाखवला नाहीये. आणखी एकदा इथे बघा चांगला फटका इथून जयेशच्या डोक्यावरून सजवलाय. एक कंप्लीट दुसऱ्या करता येण्याचा धाडसी मनसुबा पण मिळू शकणार नाही. सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग बाय अमित तांडेल. या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्ची पडले ते फक्त आणि फक्त 4. इथून बॉलिंग मार्कवरती हर्षद मेहर आले तर कशा अनुषंगाने ते गोलंदाजी करतील. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली. अमित तांडेल टेनिसकडच्या पटलावरती एक्सपिरियन्स अनुभव बराच आहे त्यांच्याकडे आणि त्या अनुषंगाने इथून पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे इथून दोन्ही बॅटर्सला बेड्यांमध्ये अक्षरशः जखडून ठेवलंय. तर इथून हर्षद मेहर आले बॉलिंग मार्कवरती कशा अनुषंगाने गोलंदाजी करतील. तर प्लीज ऑफिशियल्स आपण वेळेच्या बाबतीमध्ये ताकीद द्या कारण की वेळ फार महत्त्वपूर्ण आपल्याकडे. वेळ जर हातामधून निघून गेली तर असं वाटत नाही की आजच्या दिवसामध्ये देखील शेड्यूल कंप्लीट होऊ शकेल. घड्याळ दरम्यान 2:01 झाले तर आम्ही आग्राची विनंती करतोय.
सेकंड मॅच आपण ही मार्गस्थ बघतोय. पहिली मॅच झाली तरी दुसरी मॅच आहे. तर आम्ही आग्रहाची विनंती करतो तुम्ही वेळेच्या बाबतीमध्ये थोडं स्ट्रिक्ट व्हा. हर्षद मेहर इथून बॉलिंग मार्क वरती आलेत. कशा अनुषंगाने गोलंदाजी करतील त्याच्यावरती देखील आम्ही नजर ठेवणार आहोत. स्ट्राईक एंडवरती स्वप्नील आहे. स्वप्नील करता फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण फुल टोल वसूल केला जाईल. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे नो बॉलचा इशारा स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून आणि याला म्हणतील की आता गरिबी में आटा गेला. नो वरती ते षटकार आलाय. नो वरती षटकार आलाय. अमित तांडेल पहिल्या ओव्हरमध्ये जशा अनुषंगाने चांगली गोलंदाजी केली पण कदाचित त्यांच्या त्या गोलंदाजीवरती पाणी फिरलं जाईल असं म्हणावं लागेल की पहिल्या ओव्हरमध्ये आपण फक्त आणि फक्त त्या 4 धावा बघितल्या होत्या पण त्याच्यानंतरची जी ओव्हर बघितली आहे त्याला सुरुवात होणार होती पण सुरुवात होण्याच्या अगोदरच इथून बघितलं तर खराब सुरुवात मानावी लागेल या ओव्हरला. असं म्हणावं लागेल की जेवता जेवता पहिल्याच घासाल्यातून खडा लागला तोंडाला असं इथून उदाहरण नक्कीच स्वरूपामध्ये. सिग्नल विशाल नाईक सरांचा फ्रीहिटचा आणि त्याला म्हटलं जातं की दे घुमा के. स्वप्नील आहे स्ट्राईक एंडवरती. त्याने स्वप्न बघितलंय की पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला जिंकायची या स्पर्धेमध्ये येऊन. फ्रीहिटचा बॉल उडवण्याचा प्रयत्न इथून चांगला कमबॅक केला. बॉल हवेमध्ये कॅच टिपलाय पण इथून फ्रीहिटचा हा कॉल होता त्या अनुषंगाने इथून जीवनदान प्राप्त होईल. चांगल्यातून कॅच टिपणं आपण देखील बघितलंय पण त्याच्यानंतर जीवनदान होतं. फ्रीहिटवरती इथून बचावला जाईल स्वप्नील. स्ट्राईक एंडवरती आपण जयराज याला बघणार आहोत. त्याच्या नावाचा अजून जय जयकार होताना बघितला नाहीये. MS11 साईचा पण संघ बघतोय बॅटिंग करण्याकरता. हर्षदचा पुढील बॉल चांगल्या प्रकारचा ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन इथून चांगल्या प्रकारे ठेवली जाते. रनआउटची संधी इथून निर्माण झाली आहे की काय. नितेश कदम सरांना इथून प्रश्न विचारलाय. त्याने इथून तिसऱ्या पंचांकडे इथून रेफर केलंय पण इथून ॲक्शन रिप्लेमध्ये बघा विकासचा तो चांगल्या प्रकारचा थ्रो डायरेक्टली विकेट किपरच्या हातामध्ये बॉल कलेक्ट केला गेला. त्याच्यानंतर आपण स्लो मोशनमध्ये बघूया त्याच्यावरती देखील झूम केला जाईल ना. प्रेक्षक देखील आतुरतेने वाट बघतात की घडलंय काय. इथून हा बॉल चांगल्या प्रकारे कलेक्ट केला गेला विकेट किपरच्या माध्यमातून. बॉल पूर्णपणे आपण हातामध्ये बघतोय स्लो मोशनमध्ये. पहिल्या अटेम्प्टमध्ये चुकला होता बॉल असा निघून गेला. त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्टमध्ये इथून बॉल लावला गेला पण इथून प्लेअरमध्ये तर नॉन स्ट्राईक एंडचा ऑफिशियल्स ऑन फील्ड तुम्हाला इथून डिसिजन द्यावा लागेल कारण की नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर फ्रेममध्ये इथून येतोय तर क्लिअरली इथून शोर शॉट आम्ही सांगू शकत नाही. तर ऑन फील्ड डिसिजन असेल दोन्ही संघांना मान्य करावं लागेल. आमच्यापर्यंत पोहोचवा. नॉट आउट. तर इथून नॉट आउटचं इथून डिसिजन पोहोचवलं जाते. तर चला स्पीडअप करा आणि इथून ही सिंगल धाव देखील धाव फलकावरती कंप्लीट केली जाईल. तेरा धावा धाव फलकावरती. ओव्हरचा पुढील बॉल आणखी एकदा स्वप्नील इथून विकेट करण्याचा प्रयत्न करतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये अक्षरशः. इथून बघा चांगली दर्जाची गोलंदाजी इथून हर्षद मेहर आपल्या संघ करताना बघितलंय. पहिल्या बॉलला सोडा त्याच्यानंतर पुढील जे 3 बॉल बघा अक्षरशः तारीफ योग्य गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली आहे. नो बॉलवरती षटकार त्याच्यानंतर सिंगल त्याच्यानंतर डॉट बॉल. स्वप्नील आहे स्ट्राईक एंडवरती आणखी एकदा शफल केलाय. इथून बॉलला तर उडवलंय हवेमध्ये. बॉलच्या खालीतून अमित येत आहेत. चांगल्या प्रकारचा कॅच त्यांच्या माध्यमातून टिपलाय आणि इथून स्वप्नील याला माघारी परतावं लागेल विकेट.
इथून गडी पास झाला आणि इथून बॅटिंग करण्याकरता 1 डाऊनच्या पोझिशनवरती बॅटर दुर्वेश आलाय. त्याला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. आपण स्वप्नीलला माघारी पडताना बघितलंय, पण अक्षरशः इथून तारीफयोग्य गोलंदाजी हर्षद याची राहिली आहे. हर्षद मेहर आतापर्यंत या इनिंगमध्ये सर्वोत्तम गोलंदाज म्हणून माझ्या मते तर आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. पहिल्या बॉलवरती आक्रमण झाल्याच्या नंतर देखील त्याने चांगला कमबॅक करून दिलाय. समोरच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून हा बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती दुर्वेशने केले ते आक्रमण. बॉल सरळ तर या षटकाराच्या मदतीने धावफलक वाढेल. धावून पोहोचेल 19च्या आकड्यावरती. बॉल शिल्लक आहे ते 19 आणि जिंकण्याकरता 39 धावसंख्येची आवश्यकता आहे. हा बॉल इथून फार महत्वपूर्ण असेल. रिक्वायर्ड रन रेट इथून 12 वरती आलाय. आणखी एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये अमित आहे. चांगली फिल्डिंग तिथून होताना पाहायला मिळाली, पण थोडासा खराब थ्रो इथून येताना पाहायला मिळाला. सिंगल धाव इथून या शेवटच्या बॉलवरती कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकाला चालना. धावफलक जाऊन पोहोचल 20-20च्या आकड्यावरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्लेची इथून झाली आहे समाप्ती. 18 बॉल शिल्लक. जिंकण्याकरता 38-38 या धावसंख्येची आवश्यकता असेल. तोपर्यंत आपण ऐकूया डीजेला. इक्वेशन समीकरण मित्रांनो बघा, बॉल शिल्लक आहे ते येणारे 18 बॉल आणि जिंकण्याकरता इथून 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. समीकरण आणि सूत्र पूर्णपणे इथून हातामध्ये घेतलेत. MS11 जाई संघाच्या माध्यमातून दुर्वेश पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं. त्याच्यानंतर सेन्सिबल क्रिकेट त्याने देखील ते दर्शवलं गेलंय. इथून पहिल्या ओव्हरमध्ये अमित तांडेल फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची पडले होते, पण आता समोर आहे दुर्वेश. त्याच्या विपक्षामध्ये अमित तांडेल. षटक क्रमांक 2 वैयक्तिक कोट्यामधील संघाकरता ते 3रं षटक आहे. इथून पलटवार करण्याची संधी दिली जाईन. अमित तांडेल आतापर्यंत भारी पडले होते, पण या ओव्हरमध्ये कोण कोणावरती पडेल भारी येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न होता. अमित तांडेल पहिला बॉल सटीक ठिकाण्यावरती डिलिव्हर करतायत आणि ते पहिल्या बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगलच धाव खर्ची पडणार आहेत. वारंवार चांगलं ओव्हरचा पुढील बॉलला फुल टॉस पद्धतीचा इथून खेळलाय फटका, पण फसलाय. जयेश इथून बॉल पर्यंत पोहोचलाय. चांगल्या दर्जाचा इथे कॅच टिपलाय आणि इथून खेळाडूला माघारी परतावा लागेल. विकेट नंबर 2 इथून पतन झालाय. खेळाडू इथून माघारी परततोय. दुर्वेश बॅक टू द डगआउट. बॅटिंग करण्याकरता इथून संकल्प आले. त्यांना तिथून चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगल्या अनुषंगाने इथून फलंदाजी करावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट आम्ही बघितलं तर ते वारंवार इथून वाढत चाललंय. इथून
14च्या वरती जाऊन पोहोचले ते 22 धावा धाव फलकावरती आहे. 2 गडी इथून बाद झालेत. बॉल शिल्लक आहे ते 15 आणि जिंकण्याकरता 36 धावसंख्येची आवश्यकता. मी म्हटलं होतं इथून पलटवार करण्याची संधी असेल पण अमित तांडेल या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये कित्येक वर्ष घालवलेत अनुभव आणि त्याचा इथून त्यांना फायदा होतोय. अक्षरशः इथून या ओव्हरमध्ये दोन्ही खेळाडूंना इथून बेड्यांमध्ये जखडून ठेवलंय माझ्या मते. तर चांगली गोलंदाज आतापर्यंत होताना पाहायला मिळाली. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन चांगल्या प्रकारचा आणखी एक सुपर बॉल, सुपर लाईन अँड लेंथ, चांगली दर्जाची गोलंदाजी इथून आपल्या टीम करता अमित तांडेल. चांगली गोलंदाजी वारंवार अक्षरशः ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईनीतून चांगल्या प्रकारची इथून त्याने पकडली आहे. 14 बॉल जिंकण्याकरता 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन आणखी एक चांगल्या दर्जाचा बॉल. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं. त्याच्यानंतर विकेट किपर सांगतात सर एज लागली आहे. त्याच्यानंतर सर सांगतात की बॉल खाली लागलाय, जमिनीवरती बाउन्स झालाय आणि त्या अनुषंगाने इथून ॲक्युरेट चांगली नजर ऑफिशियल पंचांची आपण बघितली आहे. बॅक टू बॅकचा आणखी एक चांगल्या दर्जाचा बॉल. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 मध्ये 36ची आवश्यकता आहे. 13 मध्ये 36. इथून आस्किंग रन रेट 16.62 वरती जाऊन पोहोचला मित्रांनो. तो 12 वरती होता. उडवण्याचा प्रयत्न आणखी एकदा इथून बॅटची एज लागली आहे पण इथून सिंगल धाव संख्येकरता इथून इंटरेस्टेड आहेत. सिंगल इथून कंप्लीट केली जाईल आणि दुसऱ्या करता देखील इंटरेस्टेड होते आणि इथून बघता बघता ही सिंगल धाव फलकावरती जोडले जाईल. षटक क्रमांक 3 ची कहाणी संपली आहे. बॉल शिल्लक आहे ते 12 आणि जिंकण्याकरता आवश्यक धावा आहेत त्या 35 धावा. कहाणीमध्ये टर्न अँड ट्विस्ट येईल का? मैदान दरम्यान जाईल इथून पाणी का या मॅचची बदलेल कहाणी? येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. तुम्ही बघत राहा, ऐकत राहा माऊली चषक 2025चा हा थरार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. हा ग्रुप जो आहे अप्रतिम दर्जाचा चर्चित हा ग्रुप राहिला आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून या ग्रुपची आम्ही प्रशंसा केली आहे. अमेरिकन लँडिंग ग्रुप त्यांच्या माध्यमातून वारंवार बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. कार्तिक दादा पाटील असतील, प्रदीप दादा पाटील, अश्विन दादा घोंगे आपण यांना बघतोय, मानाजी नाईक दादा यांना बघतोय आणि तसेच आशिष कुसगावकर दादा यांना देखील बघितलंय. यांच्या माध्यमातून अमेरिकेमधून ते मॅच ही बघतायत. तर अमेरिकेमधनं मॅच ही बघणं म्हणजेच आमच्याकरता सौभाग्याची गोष्ट आहे. तर इथून बघा काय केलं मैदान दरम्यान. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव फलकावरती जोडली. 11 मध्ये इथून 34ची आवश्यकता आहे. उडवण्याचा प्रयत्न ऑन साईडला फटका चांगला सजवलाय. खेळाडू येते बॉलच्या पाठीमागे, बॉलला स्टॉप केलंय. चांगल्या प्रकारचा इथून आपण हा स्टॉप बघितलाय. सिंगल धाव इथून धाव फलकावरती जोडली जाईल ना. इथून आणखी एकदा चांगला फटका सजवलाय. विकास आहे जोपर्यंत बॉल फील्ड करेल. सिंगल धाव तिथे देखील सहज आणि सोप्या रूपाने इथून कंप्लीट केली जाईल. चांगल्या प्रकारची इथून गोलंदाजी होताना पाहिली आपण. नऊ बॉल शिल्लक जिंकण्याकरता 32 धाव संख्येची आवश्यकता आहे. चांगल्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे. आणखी एक बॉल, आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल. इथून सिंगल डबलने काही होणार नाहीये. तुम्हाला जिंकायचं चौकार षटकारांची इथून आतिषबाजी करावी लागेल. तुम्हाला ही मॅच जिंकायची तर इथून आक्रमण करावं लागेल. जर अशा अनुषंगाने फलंदाजी चालू राहिली तर MS11 जाईचा संघ जिंकू शकणार नाही. 8 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 31 धाव संख्येची आवश्यकता. हे जो 2 बॉल शिल्लक आहे त्याच्यावरती आक्रमण करावं लागेल. आणखी एक चांगल्या दर्जाचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. विकास जोपर्यंत बॉलला फील्ड करेल तिथे देखील सिंगल धाव धाव फलकावरती जोडली जाईल. सिंगल डबलने इथून फक्त स्कोर कार्डला चालना दिली जाते. आम्ही वारंवार प्रशंसा केली. संतोष भोवनचा तो संघ होता गेल्या 2-3 वर्षामध्ये, तो देखील चांगल्या फॉर्ममध्ये आपण बघितलाय. त्याच्यानंतर आरणाचा संघ जर विचार केला तर तो देखील वारंवार फॉर्ममध्ये आपण बघितलाय. सिंगल धाव इथे देखील धाव फलकावरती जोडली जाईल. बॉल शिल्लक असतील इथून येणारे ते 6 बॉल आणि जिंकण्याकरता 29 धावसंख्येची आवश्यकता.
ऑफिशियल मॅच थांबवा. इथून मान्यवरांचं शुभागमन होतंय. सहा बॉलमध्ये जिंकण्याकरता इथून प्रवीण पाटील शो करतील. धावसंख्येची आवश्यकता आहे ते आम्ही सांगतोय, पण मान्यवरांचं इथून शुभागमन होतं या स्पर्धेकरता. या स्पर्धेकरता आपण बघितलं तर मान्यवर इथून भेट देण्याकरता येतात. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये वेलकम करतोय. सन्माननीय आदरणीय वसईचे आपण बघितलं तर माजी आमदार हितेंद्रजी ठाकूर साहेब अर्थातच आप्पा यांचं या स्पर्धेमध्ये इथून शुभागमन झाले. तर आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. त्यांच्यासोबत डी.के. पाटील साहेब देखील आहेत, त्यांचं देखील आम्ही वेलकम करतोय. थँक्यू डी. त्यांच्या समवेत रणजितजी पाटील साहेब यांना देखील आपण बघतोय, त्यांचं देखील आम्ही वेलकम करतो या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावरती विराजमान आमचे प्रमुख मान्यवर आपण यांना बघतोय. वसईचे माजी आमदार आपण बघितलं तर हितेंद्रजी पाटील साहेब अर्थातच आप्पा साहेब आपण यांना बघतोय. हितेंद्रजी ठाकूर साहेब आपण यांना बघतोय, अर्थात आप्पा आपण यांना बघतोय. त्यांच्यासोबत डी.के. पाटील साहेब देखील आहेत आणि त्यांच्या समवेत आपण नारंगी गावचे रणजितजी साहेब आपण यांना देखील बघतोय. ते देखील व्यासपीठावरती विराजमान आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये वेलकम करतोय. मॅचच्या दिशेने जाऊयात. शुभागमन झालंय, त्यांचं देखील आम्ही आणखी एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम करतोय. बॉल शिल्लक असतील शेवटचे 6. नेस्टर बॉलिंग मार्कवरती आलेत आणि पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती नेस्टरवरती इथून आक्रमण केलंय. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बिग हिट षटकार आलाय. बहुजनांशी आनंद झाला, भाव त्यांच्या मनीचा जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार. थँक्यू सो मच. इथून बॉल बघा शिल्लक आहे ते 5 आणि जिंकण्याकरता इथून 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. असं वाटतंय की मॅच आणखी संपली नाहीये, कारण की इथून नेस्टरवरती पहिल्या बॉलवरती जयराजने इथून आक्रमण केलंय. 5 बॉलमध्ये इथून या 23 धावा बनवू शकतील. क्रिकेटच्या जगतामध्ये सर्व काही शक्य आहे, सर्व काही शक्य आहे, पण प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. नेस्टर आपण याचा विचार केला तर ओमान संघामधून इंटरनॅशनल क्रिकेट देखील खेळलाय, पण इथून ग्रामीण क्रिकेट खेळण्याकरता त्याच्याकरता कठीण झालाय की काय. आणखी एकदा बॉल हवेमध्ये गेलाय. इथून इंटरनॅशनल क्रिकेटचा इथून एक्सपिरियन्स अनुभव कामाने आलाय आणि इथून जयराज याला माघारी परतावा लागेल. इथून होतंय विकेटचं पतन. 4 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 23 धावसंख्येची आवश्यकता असेल. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. तर इथून विकेट हॅट्रिक किंवा षटकाराची हॅट्रिक जर मारली तर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते कार्तिकजी दादा पाटील, मॅन फ्रॉम USA, मॅन फ्रॉम अमेरिका यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अमेरिकेमधून देखील मॅच बघितली जाते. उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये गेलाय. बॉलच्या खाली इथून फिल्डर येतोय, त्याच्याकरता सोपा झेल असेल हा. चांगल्या प्रकारचा इथून जज केलंय, झेल टिपलाय, विकेटचं पतन. समोर त्यांचे चालणार नाही जोर, जरी असले किती मुजोर, आमचे आप्पा हे आहेत जोर. वसई विरार प्रमाणे पालघर सुधरून जाणार.
इथून इक्वेशन समीकरण पूर्णपणे बदललं आहे. विकेट हॅट्रिक घ्याल तर तुमच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आणखी एक चांगल्या दर्जाचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. क्लीन बोल्ड यस्टनचा भेद. कार्तिक दादा पाटील बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते, मॅन फ्रॉम USA, मॅन फ्रॉम अमेरिका यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. बघा इथून बहुजन विकास आघाडी आपली अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. हॅट्रिक वरती आहेत आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये. अच्छा जर झाली आहे, कंप्लीट झाली आहे, तर आपण यांनी मला सांगितलं की इथून हॅट्रिक झाली आहे, तर माझं लक्ष देखील इथून विचलित झालं होतं, पण आपण यांनी मला सरळ मार्ग दाखवला आहे. आणि आपण या पट्ट्याचा विचार करा. बहुजन विकास आघाडी इथून सर्वांना योग्य रस्ता दाखवण्याचा प्रयत्न वारंवार त्यांच्या माध्यमातून केला जातोय. कार्यहृदय सम्राट आहेत आणि इथून प्रत्येक गोरगरिबांचे कैवारी, प्रत्येकाला जिथे मदत पाहिजे तिथे मदतीसाठी धावून येणारी म्हणजेच आमची बहुजन विकास आघाडी आहे. हॅट्रिक इथून कंप्लीट झाली आणि 500 रुपये इथून मानकरी ठरतायत गोलंदाज नेस्टर. आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. बॉलच्या पाठीमागे फिल्डर तैनात आहे. इथून सिंगल धाव देखील धाव फलकावरती जोडली जाईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि आणखी एकदा मी अनाउन्समेंट करतोय. कार्तिक दादा पाटील बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते, मॅन फ्रॉम USA अमेरिकेमधून या मॅचला बघतायत आणि त्यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचा कॅश प्राइज नेस्टर यांना दिलं जाईल. इंटरनॅशनल लेवलवरून इंटरनॅशनल लेवलच्या प्लेअरला कॅश प्राइज जाणार आहे. तर इथून शेवटचा बॉल इथून डॉटच्या स्वरूपामध्ये आला आहे आणि इथून संघ विजयी ठरला जातोय तो म्हणजे अर्नाळ्याचा संघ. तर त्यांचं देखील आम्ही अभिनंदन करतो आणि तसेच कौतुक देखील करतोय. MS11 जाई या संघाचं, त्याने देखील चांगलं प्रदर्शन केलं गेलं. अँड व्हेरी हार्ड लक अँड वेल प्लेड अर्नाळा टीम.